नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने एक वेगळा विषय आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील नाणी आणि त्यांचा आपले जे आजचे गेस्ट आहेत किशोर चंडक सर, त्यांच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव. चंडक सरांना एक उद्योजक म्हणून आपण ओळखतो, सोबतच नाणी संग्राहक म्हणून त्यांची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात कलेक्शन त्यांच्याकडे आहे. अगदी प्रॉपर उत्तमरित्या त्यांनी त्या नाण्यांचा संग्रह केलेला आहे. पाहण्यांना अगदी आनंद मिळतो, सोबतच इतिहासाची माहिती मिळते. सुरुवातीला चंडक सरांची प्राथमिक ओळख करून घेऊया त्यांच्याकडून आणि मग त्यानंतर आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करूया. सर, प्राथमिक थोडीशी ओळख तुमची जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नमस्कार मंडळी. मी किशोर चंडक, बांधकाम व्यावसायिक आहे. गेली 46 वर्ष बांधकाम व्यवसायाशी निगडीत सोलापुरात काम करतो आहे आणि लहानपणापासून म्हणजे 1963 सालापासून आज जवळजवळ 58 वर्ष झाली मी तिकीटं, नाणी, सह्या किंवा जुन्या काही वस्तू, पुराणी वस्तू ह्या मी गोळा करतो आहे आणि याचा एक छंदच आहे. आणि तो छंद आता यांनी सांगितल्याप्रमाणे तो जतन नीट करून ठेवावा या दृष्टीने मी त्याला ते काय आहे नाणं, ते तिकीट काय आहे हे सगळं व्यवस्थित लिहून मी ते लोकांसमोर दाखवतो. त्यामुळे लोकांनाही ते वाचताना, ते पाहताना आनंद मिळतो असा माझा कयास आहे आणि तो आजपर्यंत खरा ठरलेला आहे. सर, नाणी संग्रहाची आवड कधी आणि कशी लागली? एक सांगतो मी की म्हणजे माझं आज वय 67 आहे आणि आमच्या लहानपणी खेळायची साधनं म्हणजे गल्लीमध्ये गोट्या, भोवरा किंवा फार तर पतंग, खरं यापुढे काही नसायचं. त्यामुळे कुठलाही छंद लागायचा म्हणजे दुसरं काहीच नव्हतं. तर सर्वसाधारणपणे त्यावेळेस मुलांना तिकीटं जमवायचा छंद लागायचा. बरोबर. आणि तिकीट जमवायचा छंद लागला की थोड्या दिवसांनी त्या छंदाबरोबर नाणी पण गोळा करायचा छंद लागायचा. आणि मला काय झालं की आम्ही मारवाडी लोक कुठली वस्तू थोडीशी संग्रहात ठेवायची. मला लहानपणी खरं म्हणजे 4 आणे 5वीत असताना पॉकेट मनी मिळायचा. त्यावेळेस 4 आणे म्हणजे चिकाड मोठी गोष्ट होती. परंतु त्यातले देखील 5 पैसे साठवता येतात का, 10 पैसे साठवता येतात का, हे मी साठवून ठेवायचो. आमच्याकडे एक म्हण आहे, सकल वस्तू संग्रह करो आए किस दिन काम, बखत पडे पर ना मिले माटी खर्चे दाम. म्हणजे राजस्थानमध्ये काही पिकत नव्हतं, पाऊस फार उशिरा पडायचा. त्यामुळे एक सवय लागली की कुठलंही तुटकं फुटकं काही पण असेल तर सांभाळून ठेवा, केव्हा तरी कामाला येईल. त्या हिशोबाने मग 1 पैसा म्हणजे तांबडा 1 लाल पैसा करायची. तुम्ही तो पाहिला पण नसेल, पण तो तांबडा 1 पैसा 2 पैसे हे देखील मी एका डब्यात टाकत असे. आणि मग मी काहीतरी पैसे वाचवतोय हे पाहिल्यावर माझ्या आईवडिलांनी मला एकदा वाढदिवसाच्या दिवशी एक छोटासा स्टीलचा डब्बा दिला आणि त्याला ते नंबरचे लॉक होते. त्यामुळे मला एकदम जीव हरकून गेला होता की काहीतरी आपल्याला फार मोठी भेट मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये मग पैसे साठवायचा आनंद वाटायला लागला. ते पैसे साठवणं हेच खरं म्हणजे माझं नाणे गोळा करायचं पहिला छंद म्हणून मला तर लागला. काय साल असेल अंदाजे? हे अंदाजे 62च्या दरम्यानची गोष्ट असेल. 62-63ला मी नाणी चालू केली गोळा करायला, तिकीटं चालू केली गोळा करायला. परंतु तो छंद म्हणून नाही, एक गोळा करायचं म्हणून केलं. त्याला चांगलं रूप यायला चिकाड जवळजवळ 25-30 वर्ष गेल्यानंतर त्याला रूप यायला लागलं. मग आपल्याकडे काहीतरी आहे, 4 लोकांना आपण ते दाखवावं. आता त्यावेळेस 100-50 नाणी देखील फार वाचायची. म्हणजे आज लाखोनी नाणी आहेत, अभ्यास चिकार झालेला आहे, पण त्यावेळची ती दाखवायची जी खुमखुमी होती, जो आनंद होता तो वेगळा आनंद होता. आणि आजचा आनंद जो आहे हा अभ्यास करून लोकांपर्यंत जायचं ह्या हिशोबाने हा अभ्यास झालेला आहे. आता जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की त्या काळामध्ये मुलांना तिकीट संग्रह असेल किंवा नाणी संग्रहाचा छंद लागायचा, पण तो बऱ्याच जणांना फार काळ टिकत नाही. एक विशिष्ट वय आलं की तो छंद मागे पडतो. तुमचा मात्र तो कायम राहिलेला आहे. ह्यासाठी मी 100% आपल्याला मान्यता देईन. होतं काय की हा जो छंद आहे तिकीट गोळा करायचा किंवा नाणी गोळा करायचा, ह्याला फार आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात. कुठलंही नाणं, कुठलंही तिकीट तुम्हाला लगेच आज पाहिजे आणि उद्या मिळेल असं होत नाही. त्यामुळे त्याला एक पेशन्स आपण जे म्हणतो की ते आपल्याला त्याची वाट पाहावी लागते. कदाचित 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 4 वर्ष लागेल. त्या जो वाट बघायचा जो काळ आहे तो काळ आता लोकांकडे राहिला नाही. आणि दुसरी गोष्ट काय झाली की एकदा माणूस कॉलेज शिकून नोकरीला किंवा व्यवसायाला लागला तर मग ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं का पैसे कमवायचे, ह्या दोन्हीच्या मध्ये गुरफटून गेल्यानंतर तो थोडासा 99च्या चक्करमध्ये सापडतो आणि मग पैसे जास्त त्याला महत्त्वाचे वाटू लागतात. मागे पडतो. कसं आहे
त्यावेळेस परिवाराची जबाबदारी असते, आईवडिलांची असते, भावंडांची असते, त्यामुळे साहजिकच आहे. आता ती जबाबदारी फक्त मला पडली नाही, परंतु माझं लहानपण पण काय असं एकदम ऐश्वर्यसंपन्न गेलं असं नाही. तरी पण माझ्या आईने आणि वडिलांनी आणि खास करून आईने ही मला सवय लावली की कुठली वस्तू जतन कर, ती नीट ठेव, त्याच्यावर अभ्यास कर, पुस्तकं वाच. खास करून इतिहासाची पुस्तकं वाचायला, शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचायला ती हमखास द्यायची. कुठे एक छोटासा लेख जरी आला तरी किशोर हा लेख वाच, असं तो प्रकार होता. आणि त्यामुळे मग ती नाणी गोळा करताना एक पेशन्स ठेवावं लागणार आहे. आजच्या सगळी मिळणार नाहीत आपल्याला, वाट बघू, ही सवय लागली. आणि ही सवय मात्र पुढे टिकत गेली. कदाचित शाळेतल्या शिक्षकांचे, आमच्या लीलाबाई धर्माधिकारी म्हणून होत्या, त्यांचे पण त्याच्यामध्ये चिकार हातभार असेल. त्या नेहमीच कौतुक करायच्या, किशोर फार लक्ष देऊन बघतो, लक्ष देऊन ऐकतो, लक्ष देऊन विचार बोलतो. मग त्याचा जो परिणाम होता की मग ते लक्ष देऊन नाणं बघायचं, लक्ष देऊन तिकीट बघायचं, सवय लागली. आणि मग ती सवय टिकत गेली. आणि मग आई वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं. कदाचित ते बाहेरगावी गेले की एखादं तिकीट घेऊन यायचे. त्यामुळे मग ते आनंद वाढला की शाळेत जाऊन दाखवा, हे असं करत करत ते वाढीला लागलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा संवाद साधतोय. त्यांच्या काळातील काही नाणी तुमच्या संग्रहात आहेत. निश्चितच. छत्रपती शिवरायांची नाणी तुमच्या आयुष्यात कधी आली आणि मग त्याच्याविषयीचा अभ्यास कसा केला तुम्ही? सुरुवातीला जेव्हा मी नाणी गोळा करत होतो तेव्हा एका दुसरं नाणं आलं असेल आणि छत्रपतींचं नाणं ते खरं नीट वाचता पण येत नव्हतं. ते असंच गळीत पडलं होतं म्हणजे सगळ्या संग्रहामध्ये. पण 1995च्या दरम्यान मी जेव्हा एक संग्रह बघायला गेलो, त्या ठिकाणी अशी शिवरायांची शिवराया चिक्का 10-20 लावलेल्या होत्या. आणि मग एकदम मला वाटायला लागलं की आपण शिवाजीबद्दल एवढं भरभरून बोलतो, शिवाजी आपलं आवडतं दैवतच आहे, मग त्यांची नाणी आपण गोळा करायची का? आणि ही नाणी एवढी लवकरात लवकर मिळतील का? परंतु एखाद्या ध्येयाकडे जायचं ठरवलं की कसं मिळू शकतं, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवरायांच्या शिवराई. एकदा ठरवलं की आपल्याला शिवराई गोळा करायच्या आहेत, मग त्या गोळा करता करता अनेक शिवराया गोळा झाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अगदी सुरुवातीच्या काळामध्येच माझ्या एका सहृदयाकडून मला शिवाजींचं होऊन देखील मिळालं. पण आता त्यामध्ये आपण पुढे बोलूच. परंतु शिवरायाची नाणी ह्याबद्दल कुतूहल हे ह्यासाठी होतं की दक्षिणेमध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं 1300 ते 1500च्या दरम्यान. 1560च्या दरम्यान त्यांचं ते साम्राज्य लयाला गेलं. परंतु त्यांची जी नाणी होती त्या नाण्यावर देवनागरी लिपीमध्ये श्रीकृष्णराय किंवा श्री हरिहरा असं लिहिलेलं असायचं. 1500मध्ये ती नाणी लोप पावली. त्यानंतर मात्र सगळ्या भारतामध्ये फक्त उर्दू लिहिलेली नाणीच प्रचलित होती. तो काळ तसा होता. आणि शिवाजींच्या नाण्यावर देवनागरी लिपीमध्ये श्री राजा शिव आणि छत्रपती लिहिलेलं होतं. ही एक आकर्षणाची बाब होती. त्यामुळे त्याकडे वळणं हे स्वाभाविक होतं आणि मग ती नाणी गोळा करायला चालू केली. सर, आत्ता बोलता बोलता होनचा विषय तुम्ही सांगितला. नाणी आणि सुवर्ण होन याच्यामध्ये काही फरक आहे का? हो, निश्चितच. नाणी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती शक्यतो नाणी चांदीची, तांब्याची, जस्तची किंवा सोन्याची अशा 4 प्रकारामध्ये शक्यतो मिळतात. काही नाणी बेड्याची पण आहेत. परंतु सुवर्ण होन म्हणजे शिवाजींच्या काळात निघालेलं सुवर्ण होन म्हणू किंवा सोन्याची जी नाणी औरंगजेबनी किंवा मुघल सम्राटांनी काढली त्यांना आपण मोहर म्हणतो. ती नाणी मोहर जी असते ती 1 तोळ्याची असते आणि सुवर्ण होन हे पाव तोळ्याचं असतं जवळजवळ किंवा 3 ग्रामच्या आसपास असतं. आणि तांब्याची नाणी जी असतात ही पण 1 तोळा वजनाची असतात. मग त्या अर्धा तोळा असेल तर अर्धा पैसा, पाव तोळा असेल तर पाव पैसा असं. परंतु तांब्याची नाणी लोकांच्या चलनामध्ये ती फार यायची. आणि आपण जर त्या 300-500 वर्षापूर्वीचा विचार केला तर 1 पैसा खिशात असणं म्हणजे देखील लोकांना वाटायचं आपण राज्य आहोत म्हणून. म्हणजे आजच्या तारखेला 500 रुपयाची नोट तुम्हाला कामाला येणार नाही, पण तेव्हा 2-3 पैसे खिशात असतील तरी लोकांना भरपूर वाटायचं की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत म्हणून. आता नाण्याबद्दलच बोलायचं म्हटलं तर शिवाजी राजांना जेव्हा पुण्याची जहागीर मिळाली आणि शहाजी राजांनी शिवाजींना जिजाऊंबरोबर पुण्याला पाठवलं तेव्हा शिवाजी राजांकडे छोटी 2-4 गावं होती. त्या गावावर ते राज्य करत होते, बघत होते. परंतु शहाजी राजांची इच्छा होती की शिवाजींनी काहीतरी करावं, मला करता आलं नाही. ह्याचं खरं कारण म्हणजे कसं होतं की मराठी असतील, शीख असतील, जाट असतील, राजपूत असतील, हे सगळी पराक्रमी लोक
बरोबर. परंतु ह्या सगळ्या पराक्रमी लोकांनी त्यांची संपूर्ण हयात लोकांची चाकरी करण्यात घालवली. राजा मानसिंग अतिशय मोठे होते, अकबर घाबरायचे, पण त्यांनी अकबरांची आणि औरंगजेबची नोकरी केली. शहाजी महाराज इतके मोठे होते, पण ते आदिलशाही आणि निजामशाहीमध्ये अटकले. म्हणजे ह्या लोक इतकी जरी मोठी होती तरी देखील ती अशा लोकांमध्ये ती अटकत गेली. आणि शहाजींनी जिजाऊंना सांगितलं की शिवाजीला तू असं मोठं कर की त्याला असं वाटावं की मी माझं मराठा साम्राज्य उभं करेन. आणि जिजाऊंनी ते शिवाजी महाराजांच्या मनावर ठसवलं की श्रींचं राज्य उभं करायचं आहे. म्हणून कदाचित ते श्री लिहिलेलं असतं शिवाजीराजांच्या नाण्यावर. श्रींचं राज्य उभं करायचं आहे आणि तुम्ही त्याचे राजे होणार आहात. तुम्ही मराठेचं राज्य उभं करा. हा जो मोगली जो अंमल आहे तो नष्ट करा. ही त्यांच्या मनात भावना त्यांनी निर्माण केली आणि मग त्यांनी तसं त्या दृष्टीने पावलं टाकायला चालू केली. आदिलशाहींच्या विरुद्ध देखील त्यांनी भांडणं केली. त्यामुळे शहाजीराजांना कैद पण झाली, पण त्यासाठी त्यांनी ती कैदेतून शहाजीराजांची सुटका म्हणून त्यांचे किल्ले पण दिले. परंतु मनामध्ये ती भावना त्यांच्या कायम होती की आपल्याला श्रीचं राज्य उभं करायचं आहे. मग राज्य उभं करायचं म्हणजे काय? फक्त किल्ले बांधायचे म्हणजे झालं का? किंवा लढाई करून लोकांना जिंकून घ्यायचा हा नाही. नाणी किंवा आपली नाणी तर आहेत, पण त्या जनतेला, त्या रयतेला चांगले दिवस यावेत हे पाहणं फार गरजेचं होतं. आणि शिवाजींच्या मनामध्ये कदाचित आलं असेल. शहाजीराजे 1664 त्यांचा मृत्यू झाला आणि 64 मग शिवाजींच्या असं लक्षात आलं की आता आपले वडिलांचं छत्र गेलेलं आहे. आता आपण म्हणजे त्यांच्या दृष्टीने किंवा मराठेशाहीच्या दृष्टीने ते राजे झाले होते. तर आता हे आपण राजे झाल्यावर आता आपण याबाबत आपण काही नाणी आपली काढावीत का? कारण 64 सालापर्यंत शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले झाले होते, त्यांचं साम्राज्य चिकार वाढलं होतं. आणि मग शिवाजींनी त्यांच्या हयातीमध्ये पहिलं नाणं जे काढलं ते अशा प्रकारचं नाणं होतं की यामध्ये एका बाजूला श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं लिहिलं होतं. खरं म्हणजे शिवाजीराजे तेव्हा छत्रपती नव्हते, परंतु तरी देखील त्यांचा राज्याभिषेक व्हायचा होता 64 तरी पण त्यांनी तसं ते लिहिलं. आणि हे लिहायचं बेसिक कारण असं होतं की लोकांच्या मनामध्ये त्यांच्या मनाविषयीची भावना निर्माण व्हावी की हे आपले राजे आहेत, ही भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी तांब्याची नाणी काढली. ही तांब्याची नाणी जी आहेत त्यांच्या तांब्याच्या नाण्याच्या बाजूला टिंबाची अशी वर्तुळाकृत नक्षी आहे आणि त्यामध्ये ही अक्षरं बसवलेली आहेत. ही नाणी त्यांनी काढली जवळजवळ राज्याभिषेकाच्या 10 वर्ष आधी. लोकांमध्ये ही नाणी वापरण्यात येऊ लागली आणि लोक ही नाणी वापरायला पण लागली होती. परंतु लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम होता की ही नाणी आपण वापरली आणि जर आदिलशाही, निजामशाही यांनी जर शिवाजी राजावर हुकूमत मिळवली, तिकडे मुघलांनी जर हुकूमत मिळवली तर ही नाणी बाजारात होतील. तर लोक घाबरत होती ही नाणी घेण्यासाठी, ती नाणी घेत नव्हती. आणि शिवाजी राजा ती नाणी प्रचलित आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि म्हणून आम्ही ह्या नाण्यांना नाणी म्हणत नाही, आम्ही जे संग्राहक आहोत, जे शिवराई संग्राहक आहोत ते आम्ही यांना स्वाभिमानी चलन म्हणतो. स्वराज्याचं हे स्वाभिमानी चलन होतं. लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्वाभिमान जागवायचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि ह्या दृष्टीने त्यांनी तो प्रयत्न केला होता की लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागावा, त्यांनी आपली नाणी वापरावीत. आता खरं म्हणजे शिवाजी राजांचं हे स्वाभिमानी चलन आणि त्यावर शिवाजींनी जाणून बुजून देवनागरी लिपीमध्ये ही सगळी अक्षरं कोरली आणि परत एकदा लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा प्रयत्न केला की देवनागरी लिपीली नाणी ही मी तुम्हाला वापरायला देतोय, ह्याची जिम्मेदारी मी घेईन म्हणून. एक प्रश्न आपला असा होता की नाणी आणि होणे यांच्यात फरक होता का? हो, होन हे सुवर्णाचं आणि नाणं जे आहे हे तांब्याचं. नक्कीच. म्हणजे समजा आज जसा आपण पैसा म्हणतो आणि 1 रुपया म्हणतो त्याप्रमाणे 1 पैसा जर तांबडा किंवा आता पैसा चलनामध्ये नाही 1 नया पैसा, पण 1 नया पैसा म्हणजे तो 1 पैसा होता. 16 आण्याचा 1 रुपया व्हायचा. त्यावेळेस 192 पै किंवा अशा काहीतरी प्रकारे 144 पैशांचा रुपया वगैरे अशा प्रकारे ते असायचं. तर त्या हिशोबाने तांब्याची नाणी हे पैसा म्हणून वापरली जायची. रुपयाची नाणी म्हणजे चांदीची नाणी ह्याला रुपया म्हणायचे आणि होन किंवा मोहोर हा त्याच्यापेक्षा वरचा प्रकार असायचा. सुवर्ण, चांदी आणि तांब अशा प्रकारे ही नाणी असायची. नाण्यांची सुरुवात कशी झाली हे तुम्ही सर सांगितलं.
सुवर्णहून केव्हा आले आणि मग त्याची आवश्यकता का भासली शिवाजी राजांना आणि मग ते पुढं बाजारात कसं आलं याच्याविषयी काय सांगाल? निश्चितच अगदी शिवाजी राजांविषयी बोलायचं म्हणजे सुवर्णहूनविषयी बोलल्याशिवाय तो विषयच पूर्ण होऊ शकत नाही. शिवाजी राजांनी जरी अनेक गावं पादाक्रांत केली, राज्य वाढवलं, तरी पण शिवाजींच्या मनामध्ये मी राजा व्हावा, मी याचा मालक आहे ही भावना कधी मनामध्ये नव्हती. शिवाजी राजांच्या मनामध्ये एकच भावना होती, हे श्रींचं राज्य आहे आणि मी ह्याचा एक पाईक आहे, मी फक्त मला ते कार्य श्रींनी सोपलेलं आहे ते मला करायचं आहे. परंतु जिजाबाईच्या मनामध्ये माझा मुलगा छत्रधारी व्हावा, त्याच्या डोक्यावर छत्र असावं, तो राजा व्हावा ही फार होती. आणि गागा भट्ट जे काशीहून आले होते त्यांनी देखील जिजाबाईंच्या मनात आणि शिवाजीराजांच्या मनात भरवलं की राजे, आता तुम्हाला फक्त राजे नाही व्हायचं आहे, आता तुम्हाला छत्रपती व्हायचं आहे आणि छत्रपती होण्यासाठी तुमचा राज्याभिषेक होणं फार गरजेचं आहे. आणि मग 1674मध्ये शिवाजींचा राज्याभिषेक करायचं नक्की झालं. आता राज्याभिषेक करायचं म्हणजे काय करायचं, तर मग छत्रधारी राजे होणार, सगळ्या लोकांना बोलवायचं, अनेक राजांना बोलवायचं आणि मग त्यांच्यासमोर हा मान घ्यायचा, असं सगळं चाललं होतं. परंतु त्यावेळेस गागा भट्ट आणि जिजाबाई अतिशय मागे लागल्या की राजे, आता तांब्याचं नाणं तुमचं आहे, आता तुम्ही सुवर्ण नाणं चालू करा. खरं म्हणजे शिवाजी राजांना भीती वाटत होती की सर्वसामान्य जनतेला जर आपण सुवर्ण नाणं चालू केलं आणि ते सुवर्ण नाणं एखाद्या जमीनदाराकडे किंवा एखाद्या श्रीमंताकडे, एखाद्या सरदाराकडे गेलं आणि ते नाणं भविष्यात चाललं नाही तर त्याचं किती नुकसान होईल. म्हणून शिवाजी राजे थोडेसे दबकत होते की नाणी काढावी का नाहीत. परंतु त्या दोघांनी अगदी मनापासून त्यांना शिवाजीराजांना सांगितलं की तुम्हाला नाणी काढायचीच आहेत. आणि राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजीराजांनी सुवर्णहोन काढलं. हे सुवर्णहोन जे शिवाजीराजांचं पहिलं नाणं जे निघालं होतं तांब्याचं, एका बाजूला श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असंच काढलेलं होतं. फक्त हे नाणं 2.8 किंवा 2.9 ग्रामचं, 3 ग्रामच्या पेक्षा थोडंसं खाली असं सुवर्ण नाणं होतं. आणि हे नाणं त्यांनी जेव्हा काढलं तेव्हा ह्याला त्या काळी हे मोहर सातकर 10-1 तोळ्याचं नव्हतं, म्हणून ह्याला होन म्हणायचं. आणि हे जेव्हा होन काढलं त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेस, त्यावेळेस राजांची आणि जिजाबाईंची तुला ह्या सुवर्ण होनने झाली. अरे वा. ह्या सुवर्ण होनने तुला झाल्यानंतर जसं एखादा राजा म्हणजे त्यांनी छत्र धारण केलं, त्यानंतर अनेक लोक राजांच्या समोर आली, राजांनी त्यांना त्यांचे गुणानुसार, त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना काही भेट दिल्या. ते भेट देणं म्हणजे हे राजांनी सगळ्यांना सुवर्ण होनच दिले. तेव्हा त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की राजे जरी झाले तरी राजांना असं वाटलं की आज आऊसाहेब आहेत, म्हणजे जिजाबाई आहेत, तर जिजाबाईंच्या हस्ते ही नाणी आपण द्यावीत, होन द्यावेत. मग शिवाजीराजे आलेल्या माणसाचा मान बघून 1 नाणं, 1 होन, 2 होन, 5 होन, 11 होन, ब्राह्मण असतील तर त्यांचं वेगळे असे होन स्वतःच्या हाताने घ्यायचे, जिजाऊंच्या हातात द्यायचे आणि जिजाऊ ते होन त्या माणसांना त्यांच्या मानाप्रमाणे सुपूर्द करायच्या. त्यामुळे एक अशी भावना आहे लोकांच्या सगळ्यांच्या मनामध्ये, आमच्या खास करून सगळ्या आमच्या, की सुवर्ण होन जेवढे आहेत ह्या सगळ्या होनला शिवाजीराजांचं आणि जिजाऊंचा हात लागलेला आहे. आता मजा अशी झाली की शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी राजा त्यांचं राज्य वाढवतोय, त्याचबरोबर औरंगजेब दिल्लीमध्ये बसलेला असताना मला संपूर्ण भारतावर राज्य करायचं ही त्याची मनीषा. परंतु त्याचाच मुलगा मला वाटतं मुवज्जम, यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं आणि त्यांनी स्वतःला दक्षिणेचा राजा म्हणून, मुघल सम्राट म्हणून घोषित केलं. त्याला माहीत होतं की जर मी असं घोषित केलं तर औरंगजेब माझ्यावर चिडणार आणि मुघल सल्तनतप्रमाणे करायचं, तो माझा काटा काढेल किंवा मी त्याचा काटा काढेल. पण मला जर जगायचं असेल तर मी कसं जगणार. तर त्याला असं वाटलं की आपल्याला काय का होईना आपल्याला शिवपुत्र संभाजी हा आपल्याला मदत करेल. आणि तसंच झालं. संभाजींनी त्याला बंडामध्ये मदत केली. ही जेव्हा गोष्ट औरंगजेबला कळाली तेव्हा औरंगजेबचा जळफळाट झाला आणि त्यांनी 2 कारणासाठी दक्षिणेची मोहीम काढली. एक, शिवाजीचं परिपात्य करावं आणि दुसरं, संभाजी आणि त्याच्या मुलाचं देखील परिपात्य करावं. ह्या दृष्टीने 1681मध्ये
औरंगजेब 7 लाख सैन्य घेऊन मराठ्यावर चाल करून येणार होता. त्यांनी जमलाजवळ चालू केली होती. दुर्दैव असं महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण भारताचं राजे 3 एप्रिल 1680 रोजी निर्वतले. आणि त्याचा खरं म्हणजे औरंगजेबचा यायचा अर्धा हुरूप थोडासा मावळला. खरं म्हणजे राजेच नाहीत. आणि त्याला असं मागून असं वाटलं की ठीक आहे आता आपण जायचं आहे म्हणजे सरळ जायचं आणि ते सगळं शिवाजींनी जे काही जिंकलेलं आहे ते पादाक्रांत करायचं आणि वर्ष 6 महिन्यात परत आग्र्याला जायचं. ह्या हिशोबाने तो आला. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की त्याला महाराष्ट्रात 24 वर्ष झुंजावं लागेल आणि त्याची कबर महाराष्ट्रातच बांधली जाईल आणि तो परत दिल्लीला जाऊ शकणार नाही. म्हणजे शिवाजींचं जे राज्य होतं श्रींचं हे त्यांनी खरोखर मूर्तिमंत ते श्रींचं राज्य होतं. आता मजा अशी झाली की राजा औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा त्यांनी पाहिलं की शिवाजीची तांब्याची नाणी तर आहेत पण त्याचबरोबर शिवाजीचं सोन्याचं नाणं पण आहे. आणि सोन्याचं नाणं काढणं हे त्याला फार रुचलं नाही. मग त्यांनी काय केलं की जेवढी सुवर्ण होऊन मिळतील ती त्यांनी लोकांकडून ओरबडून घेतली. म्हणजे जी महाराजांनी काढली होती महाराजांनी काढलेली सुवर्ण होऊन सगळे ताब्यात घेतले ही त्यांनी ताब्यात घ्यायला चालू केली. एक हा प्रकार. आणि दुसरं काय झालं की शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी दिलेली होन हे माझ्याकडे आहेत. मग माझ्या मानाप्रमाणे 1 असेल 2 असेल 5 असतील 11 असतील. परंतु हे होन मी चलनात वापरायचे का? राजांनी मला एवढ्या आदराने प्रेमाने दिलेले आहेत. हे होऊन जर मी बाजारात वापरले तर मग माझा राजावर जे जीवापाड प्रेम करतो त्यांच्यासाठी मी प्राण देईन असं म्हणतो ह्याला काय अर्थ राहिला. मग ही लोक ह्यांनी काय केले ते होऊन वितळवले. त्याचा कोणी कडा केला, कोणी गळ्यामधला हार केला, कोणी बाजूबंद केले. अशा प्रकारे हे होऊन वितळवत गेले. आणि दुसरीकडे औरंगजेबनी जेवढे होऊन मिळतील ते त्यांनी वितळायला चालू करून त्यांनी स्वतःच्या नावच्या मोहर काढायला चालू केली त्याच नाण्यांपासून. त्यामुळे शिवाजी राजांचे जे सुवर्ण होन आहेत हे दिवसेंदिवस कमी होत गेले. आणि आजच्या तारखेला संपूर्ण जगामध्ये 8 किंवा 9 होन हे शिल्लक आहेत. त्यातले 3 होन 4 होन तर सगळ्यांना माहीत आहेत की एक होन साताऱ्या महाराजांच्या पूजेमध्ये आहे, एक प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये मुंबईला आहे, एक कलकत्त्याला आहे. आणि नुकतंच एक होन रायगडावर सापडलं होतं. तो परत त्यांनी महाराजांना सुपूर्द केला साताऱ्याला. तो आता त्यांच्याकडे 2 होन झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची त्यापैकी एक सुवर्ण होन माझ्याकडे पण आहे. आणि आयुष्यातलं एक सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण तो असा की ते होन माझ्याकडे आहे. आणि जेव्हा जेव्हा मी ते होन पाहतो तेव्हा त्यांना पाया पडल्याशिवाय चैन राहत नाही. हे सुवर्ण तुमच्याकडे कसं आलं त्याचा पण काहीतरी किस्सा असणार आहे. किस्से तर आहेतच. माझे एक मित्र त्यांना तो होन एकाकडून मिळाला आणि त्यांनी तो होन मी एखादा पुण्याला गेलो असताना ते पुण्याचे नाही ते दुसऱ्याच गावचे होते पण माझी अतिशय चांगली ओळख मित्राचे संबंध अनेक वर्षाचे. त्यांनी ते आले माझ्याकडे आणि त्यांनी ते होन माझ्या खिशात टाकलं आणि सांगितलं की किशोरभाई तुम्ही आता इथून घरी जाणार आहात आणि कोणाशी बोलणार नाही आहात. अरे वा. आणि परत तुम्ही काय ह्या प्रदर्शनाकडे येणार नाही आहात म्हणून. मी म्हटलं काय झालं. म्हटलं मी सांगतो तेवढंच तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही चुपचाप घरी जायचं. आणि घरी गेल्यानंतर खिशातली पुडी उघडायची आहे. आणि मी घरी गेलो ती पुडी उघडली आणि साक्षात माझ्या हातात होन होता. त्यामुळे मला सुचेच ना की हे होन त्यांनी दिलं आता मी याला काय करायचं म्हणजे ह्याला तो किती रुपये मागेल वगैरे. त्यांनी सांगितलं रुपये किती द्यायचे ते आपण मागून ठरवू, तुम्ही काही काळजी करू नका, हे होन तुमच्याकडे ठेवा. आणि तुमच्यासारखा माणूस मला दुसरा सध्या भारतात दिसत नाही की जो चांगलं याचं जतन करेल आणि ह्याला न्याय देईल असं मला वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला हे देतो म्हणून त्यांनी सांगितलं. जवळजवळ 35-40 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि अतिशय माफक किमतीत त्यांनी तो मला दिला. फक्त हे तुमच्याकडे म्हणजे आपण त्याला असं म्हणू की त्यांनी मला तो योग्य ठिकाणी जावं त्यांनी तुम्हाला जो फुकट दिल्यासारखाच दिला होता तो. नाही हा तुमच्याकडेच मला ठेवायचा आहे. एखाद्याची भावना चांगली असते आपल्या विरुद्ध त्यामुळे त्यांना शतशः नमस्कार परत करतो मी. आणि काही वेळेला काय होतं की काही लोकांची नावं घेणं मनात फार असतं पण त्या लोकांचं म्हणणं असतं की घेऊ नका कारण मग लोकांमध्ये ते निर्माण होते तुम्ही किशोरबाईंना दिलं मला का दिलं नाही म्हणून त्यांचं नाव. तुमचं या नाणी संग्रहातलं प्रेम किंवा तुमची योग्यता पाहून ते तुमच्याकडे आलेलं आहे कदाचित असं असू शकेल. आणि
त्याचा मी खरोखरच जीवापाड मी त्याला जपायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा जो मान आहे त्या होनचा तो त्याला मी आजपर्यंत देत आलेलो आहे. याच्यामध्ये अजून एक थोडंसं मी आपल्याला सांगेन की शिवाजीराजांचं जसं राज्य महाराष्ट्रात वाढलं, उत्तरेकडे वाढलं, तसं दक्षिणेकडे पण त्यांचं वाढलं होतं. दक्षिणेमध्ये जिंजी आणि तंजौरमध्ये त्यांचे सावत्र बंधू एकोजी राजे हे राज्य करत होते, परंतु ते तेवढे तडफदार नव्हते शिवाजी एवढे. त्यामुळे शिवाजी जसं सांगतील तसं पण ते राज्य करत होते. शिवाजींच्या अंमलाखाली त्यांचं राज्य चालू होतं. शिवाजी जिंजीला पण गेले होते, तिथे राहिले होते. आणि शिवाजी जेव्हा जिंजीला गेले तेव्हा त्या भागामध्ये चलनामध्ये चांदीचा देखील होन चालायचा, म्हणून शिवाजींनी चांदीचा पण होन काढला. तो देखील होन त्याच प्रकारे आहे. एका बाजूला श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं आहे. परंतु आपण जर ह्याची लिहिणावळ पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ह्याची लिहिणावळ ज्या माणसाला मराठी किंवा देवनागरी येत नाही त्या माणसाकडून लिहून घेतलेलं आहे हे आपल्याला लगेच कळतं. कारण जो एक वळण असतं आपल्या अक्षरांना ते वळण त्यांच्याकडे नव्हतं, कारण त्यांना ते तामिळमध्ये किंवा त्याच्यामध्ये लिहायची सवय, त्यामुळे देवनागरी लिपीत लिहिणं त्यांना जमलं नाही. परंतु तरी देखील ही देखील नाणी आजच्या तारखेला फक्त जवळजवळ 8 किंवा 10 नाणी फक्त जगामध्ये शिल्लक आहेत. आणि ही त्याच्या मागं काहीतरी कारण असणार आहे की सेम टू सेम नाणं निघू नये किंवा नाही, त्यापेक्षाही ही नाणी दक्षिणेकडे निघाली. आणि दक्षिणेकडे शिवाजीराजांचं तसं काही म्हणजे फार मोठं त्यांना लोकांचं. आणि दुर्दैव असं की दक्षिणेकडे शिवाजीराजांना जो लक्ष द्यायचं होतं तेव्हाच शिवाजीराजे गेले. आणि मग तोपर्यंत इकडे औरंगजेब आलेला, संभाजीराजांना त्यांना सारखं लढत राहावं लागलं. संभाजीराजांना त्यांच्याच मेहुण्यांनी पकडून दिलं, त्यांचे हाल करून त्यांना मारण्यात आलं. खरं म्हणजे अगदीच खरं सांगायचं तर शिवाजीराजा महाराजांपेक्षाही जास्त तडफदार आणि जास्त पराक्रमी असं ते व्यक्तिमत्व होतं संभाजीराजांचं. 24-24 तास काम करायची आणि लढायची त्यांची ताकद होती. परंतु फुटी अंतर्गत दोहीमुळे त्यांना थोडासा त्रास झाला आणि दुर्दैवाने ते पकडले गेल्यामुळे त्यांचं आयुष्य कमी. त्यानंतर राजाराम आले, त्यांचं राज्य कमी दिवस चाललं. शाहू महाराज आले, त्यांचंही कमी चाललं. पेशव्यांनी मागून मात्र परत ते सगळं वाढवलं. परवा तुम्ही बोलताना म्हणाला होता की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जर आणखीन काही काळ जगले असते तर आपला इतिहास सगळा बदलला असता. आता विचार करा की शिवाजी राजे राहिले असते. शिवाजी राजांकडे पहिले पेशवे सोनोपण डबीर होते आणि त्यानंतर बाजीराव चाले. जर बाजीराव पेशवे शिवाजीराजे असताना त्यांच्यासमोर बाजीराव पेशव्यांनी आटकेपार जर मोहीम राबवली असे आणि शिवाजींनी दक्षिणेपर्यंत जंजिराच्या खाली जाऊन थेट कन्याकुमारी, तर संपूर्ण भारत हा शिवाजीराजांच्या अंमलाखाली आला असता. वयाच्या 50व्या वर्षी जाणं हे काही जाणं नसतं. संभाजीराजे 30व्या वर्षी गेले. मग ही लोकं जर जगली असती 50च्या ठिकाणी 80, त्या औरंगजेबला मात्र भरपूर आयुष्य लाभलं आणि शिवाजीराजांना लाभलं नाही. तेवढं आयुष्य जर शिवाजीराजांना लाभलं असतं, संपूर्ण भारत उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत मराठ्यांचं राज्य झालं असतं. आणि शिवाजी हे खरोखरच फक्त महाराष्ट्र दैवत नाही आहे, माझं दैवत तर जाऊ देच, पण महाराष्ट्राचं नाही तर हे संपूर्ण जगाचं दैवत आहे. जगातले अनेक राष्ट्र आजही शिवाजीराजांचं आचरण करतात. त्यांच्या राजनीतीचं, त्यांच्या गमिनी काव्यांचं, अनेक गोष्टींचं ते आचरण करतात. आणि हे काही साधी गोष्ट नाही आहे की एखादा राजा 350 वर्ष 390 वर्षापूर्वी होऊन गेला, 60, त्याचं आज आचरण आपण करतोय, ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यांचे अनेक दाखले आहेत. शिवाजीराजांचं कसं वागावं, लोकांशी बोलताना कसं बोलावं, कुणालाही मान कसा द्यावा. एक छोटीशी गोष्ट, शिवाजीराजांचा जो हेर खात्याचा प्रमुख होता तो बहिर्जी नाईक, शिवाजीला भेटायला येताना तो प्रत्येक वेळेस वेगळ्या वेशात यायचा. शिवाजी आणि जिजाबाई हे दोनच त्यांना ओळखत असत की हा बहिर्जी नाईक आहे. आणि बहिर्जी नाईक हा एकमेव असा माणूस होता की जो राणी वशामध्ये देखील रात्रीच्या वेळी जाऊ शकत होता. दुसरा कुणालाही ही अनुमती नव्हती. आणि त्याचं दुर्दैव असं की राज्याभिषेकाच्या वेळेस हा बहिर्जी नाईक शिवाजीराजांसमोर आला, त्यांनी मुजरा केला, परंतु अतिशय कफल्लक वेशात आलेल्या ह्या बहिर्जी नाईकला शिवाजीराजांनी ओंजळ भरून जरी त्याला मोहरा दिल्या असत्या, होऊन दिले असते, तरी ते कमी पडले असते. परंतु त्याला काही देऊ शकले नाही.
त्यांनी त्याला अतिशय कमी किमतीचं त्यांना मान दिला. कारण इतर लोकांना ते लक्षात आलं असतं की ह्या माणसाला एवढं दिलं म्हणजे हा माणूस कोणतरी वेगळा आहे. म्हणजे शिवाजी राजांना आणि त्या बहिर्जीला पण शेवटपर्यंत हे पथ्य पाळावं लागलं. आणि खरं म्हणजे बहिर्जी नाईकच्या बायकोला देखील हे माहीत नव्हतं की माझा नवरा महाराजांकडे हेर खात्याचा प्रमुख आहे म्हणून. शिवाजीराजांनी अशी माणसं जपली होती. सर, नाणींच्या संग्रहासोबतच छत्रपती शिवरायांचा, संभाजी महाराजांचा प्रचंड इतिहासाचा अभ्यास तुमच्याकडे दिसून येतोय. म्हणजे हे थोडंसं नाणी संग्रह तर सगळेच करतील, पण ह्या इतिहासाचा अभ्यासाचं कसं काय तुम्हाला वेळ लागला? मी आधी सुरुवातीला सांगताना आपल्याला सांगितलं होतं की माझी आई मला शिवाजीबद्दल फार वाचायला लावायची. मग शिवाजी वाचता वाचता त्यांनी मला बाजीराव वाचायला लावला, त्यांनी मला कृष्ण पण वाचायला लावला, त्यांनी कर्ण पण वाचायला लावला, स्वामी, ह्या ज्या इतिहासकालीन होत्या त्या वाचायला लावल्या. आणि मग ते एकदा इतिहासामध्ये गोडी लागली. सणावळी हा भाग वेगळा झाला. शाळेत असताना सणावळी आहेत म्हणून इतिहास आवडायचा नाही, परंतु इतिहास जर आपण एक वेगळ्या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर इतिहास हा अतिशय प्रेरणादायक असतो. तो आपल्याला आपल्या काय चुका झाल्या आहेत ते कळवतं. परंतु आपलं दुर्दैव खरं म्हणजे असं आहे की आपण एक गोष्ट आहे, वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डोंट लर्न फ्रॉम हिस्ट्री. लक्षात घ्या अर्थ याचा. वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डोंट लर्न फ्रॉम हिस्ट्री. आणि हीच चूक औरंगजेबने देखील केली होती. औरंगजेबजवळ किंवा त्याच्या आधीच्या कुठल्याही शासनकर्त्याकडे जर आपला शत्रू आला तर त्याला त्या दिवशी मारून टाकायचं ही त्यांची भावना असायची. औरंगजेबने शिवाजीला बघू मारेंगे, कल मारेंगे, परसों मारेंगे कल शिवाजीराजे पळून गेले. ती चूक त्याला इतकी महागात पडली की त्याचं आयुष्य सगळं महाराष्ट्रात गेलं शेवटपर्यंत. परंतु ही चूक शिवाजीराजांकडून पण झाली, बाकीच्यांकडून पण झाली. ज्या अब्दालीला दोनदा हरवलं पेशव्यांनी, त्याच अब्दालींनी पेशव्याला हरवल्यानंतर 1,00,000 लोकांची कत्तल सरेआम केली. मग तरी देखील आजही आपण आपले देशद्रोह करणारे लोक आहेत त्यांना आपण माफ करतो, जाऊ दे म्हणून सोडून देतो. हे चुकीचं आहे. वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डोंट लर्न फ्रॉम हिस्ट्री. आपल्याला माहीत पडलेलं आहे की प्रत्येक वेळेस आपण ज्यांना ज्यांना माफ केलं त्यांनी वचपा काढलेला आहे, दगाफटका केलेला आहे, त्यांनी तुम्हाला मारलेलं आहे. पण आपण परत तीच चूक करतोय. देशद्रोहाला कुठल्याही परिस्थितीत कुठलंही स्थान नाही. एकच स्थान आहे, मरण. मरण. मी स्वर्ग म्हणणार होतो पण त्याला स्वर्ग मिळणार नाही. हे खरं म्हणजे आपल्याला बोलण्यामध्ये आपण सगळ्यांबद्दल चांगलं जेव्हा चिंतितो तेव्हा आपण सगळ्यांनाच विचार करतो की स्वर्ग मिळावं. अर्थात मेलेल्या माणसाबद्दल पण काही बोलू नये, परंतु खरोखरच देशद्रोह हा सगळ्यात मोठा द्रोह आहे. त्यांच्या चुकीला माफी नाही. संभाजीराजांनी त्यांची नाणी काढली, ती पण तशीच काढली. मी एक बोलायच्या नादात राहिलं की शिवाजींनी स्वतःच्या नावाचं फनम म्हणजे हे 0.18 ग्राम वजनाचं सोन्याचं नाणं आहे. खूपच छोटे. इतकं छोटं नाणं, पण इतक्या छोट्या नाण्यावर देखील एका बाजूला श्री राजा शिव आणि मागील बाजू छत्रपती अतिशय स्पष्टपणे आपण वाचू शकतो. ही देखील नाणी ह्याच्यापेक्षा नाणी लहान होती. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा एक नाणं फक्त लहान होतं, ते हरिहरने काढलेलं 1330 मध्ये. त्यांचं नाणं म्हणजे आपली जी मोहरी असते ती मोहरी इतक्या साईजचं ते नाणं आहे. आणि मजा म्हणजे त्या नाण्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला कदाचित स्वस्तिक असेल, सूर्य असेल किंवा फुली असेल, असं काहीतरी कोरलेलं त्या नाण्यावर आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूला ते नाणं जर भिंगांनी पाहिलं तर तुम्हाला ते दिसू शकेल. एवढी छोटी नाणी काढायचं काय हेतू? आता काय हेतू आता कळत नाहीये, पण ती नाणी काढली होती. कारण कसं आहे, दोन गोष्टी याच्यामध्ये मला असं वाटतं की लोकांना माझ्याकडे तांब्याची 10 नाणी आहेत, 50 नाणी आहेत, 100 नाणी आहेत म्हणण्यापेक्षा माझ्याकडे सुवर्ण होन आहे, माझ्याकडे सुवर्ण फनम आहे, ह्या बोलण्यामध्ये जो एक अहंकार आहे, म्हणजे अभिमान आहे, 10च्या नोटा आणि 1000ची एक नोट, ह्याच्यामध्ये जो फरक आहे. आता मला बघा, तुम्ही कुठलाही माणूस गोळा करताना चांदीचा रुपया गोळा करेल, सोन्याचा असेल तर सोन्याचं करेल, साधे पै वगैरे कोण करणार नाही. एक सहज हा आपला आजचा विषय जरी नसला तरी पै नावाचा एक आपल्याकडे पै प्रकार होता. म्हणजे 192 पै म्हणजे 1 रुपया चांदीचा. आज चांदीचा 1 रुपया आपल्याला बाजारामध्ये 800 ते 1000 रुपयाला मिळतो चांदीच्या वजनाच्या हिशोबाने. आणि 1 पै ही अंदाजे 100 रुपयाला मिळते. आता 192 पैयांचा 1 रुपया म्हणजे 19,200
रुपये झाले, पै ठेवले असतील तर लोकांनी 1 रुपयाची पै ठेवली असती तर 19,200 झाले असते. चांदीचा रुपया ठेवला तो मात्र 1000 रुपयालाच अटकला. त्यामुळे कमी किमतीच्या नाण्याला पण किंमत असते. स्वतः शिवाजीराजांनी सांगितलं की स्वराज्य उभं करायला फक्त सरदारच कामी आले असं नाहीत. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांचं श्रेय निश्चितच म्हणजे अतिशय मोलाचं. परंतु त्यांच्याबरोबर जी मावळे लढले आणि धारातीर्थ पडले त्यांचं नावही आपल्याला माहीत नाही. आज शेकडोंनी हजारोंनी ते मावळे गेले. पण एका कारणानिमित्त एक शिवाजीराजांच्या हाकेला त्यांनी ओ दिली होती. लक्षात घ्या की जेव्हा अफजल खान चाल करून आला तेव्हा 5 दिवस ही माणसं झाडावर बसलेली होती. खाणं पिणं आणि प्रातर्विधी वगैरे सगळ्या गोष्टी 5 दिवस झाडावर, हलायचं नाही, आवाज करायचं नाही. जोपर्यंत तोफांचे आवाज होत नाही आणि तोफांचे आवाज झाल्यावर फक्त त्यांच्यावर तुटून पडायचं एवढं सांगितलेलं. त्यामुळे 5 दिवस त्यांना वाट पाहावी लागली. कितीही निष्ठा शिवाजीबद्दल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शिवाजीकडून शिकण्यासारख्या आपल्याला नाही आहेत का? खूप काही आपल्याला पण आहेत आणि मला पण आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांनी शिकायला पाहिजे. शिवाजींची राजनीती शिकायला पाहिजे. समोरच्या माणसाशी बोलताना आदबशीर बोलणं, परंतु त्याची जागा जी असेल ती दाखवायला शिकायला पाहिजे. औरंगजेबला त्यांनी सांगितलं ज्या माणसाला मी अनेक वेळा हरवलेलं आहे त्याची पाठ मी बघणार नाही, मी इथे उभा नाही. म्हणून शिवाजी निघून गेले भर दरबार. एवढी हिंमत कुणाची होती हो की औरंगजेब समोर मी निघून जातो म्हणून सांगायचं, निघून जायचं. ही हिंमत कुणाची नव्हती, ती शिवाजी महाराजांमध्ये होती. ती हिंमत आपण आता बाळगायला पाहिजे की नाही, हे राष्ट्र जे आहे हे श्रींचंच राज्य आहे. संपूर्ण भारत हे श्रींचंच राज्य आहे आणि ह्या श्रींच्या राज्यामध्ये देशद्रोहाला किंमत नाही. ते लक्षात ठेवायला पाहिजे. शिवाजीराजांनी सांगितलं की आपल्या माणसावर विश्वास ठेवा. शिवाजीराजांमध्ये सरदारामध्ये अनेक सरदार असे होते जे मुसलमान होते, परंतु ते शिवाजीराजांसाठी जीव द्यायला तयार होते. त्यांचा तोफखाना देखील मुसलमान लोकांनी सांभाळला होता. परंतु मुसलमान आणि मराठा आणि हिंदू आणि मुस्लिम असं त्यांच्यामध्ये नव्हतं. भेदभाव नव्हता. राज्यासाठी जो काम करेल तो देशभक्त, जो राज्याच्या बुडीसाठी काम करेल तो देशभक्त नव्हता, तो देशद्रोही होता. हे त्यांचं साधं वाक्य होतं. या दृष्टीने जर आपण वागलो तर निश्चितच शिवाजीराजांनी जे काही आपल्याला शिकवण दिली ती आपण मान्य केल्यासारखं होईल. शिवाजींच्या जन्मदिवशी एवढी तरी गोष्ट आपण करायलाच पाहिजे असं मला वाटतं. एक सहज फक्त दुसरा एक विषय मी घेतो. मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की औरंगजेब जेव्हा आला आणि त्यांनी होन जेव्हा वितळवायला चालू केलं आणि होन वितळवत त्यांनी स्वतःच्या मोहरा पाडल्या. औरंगजेबचं विशेष म्हणजे सोलापुरात तो 5 वर्ष होता. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात आणि बेगमपेठमध्ये तो जाऊन येऊन करायचा. आणि शुक्रवार पेठेतली जी मशीद आहे त्या ठिकाणी तो नमाज पडायला जायचा. परंतु 5 वर्ष भारताची राजधानी सोलापूर होती आणि ह्या वेळेस राजधानी असताना ज्या होनचं त्यांनी वितळून ज्या मोहरा पाडल्या त्या मोहरा निश्चितच होन वितळून पाडल्या. कारण त्यांनी काय आग्र्याहून येताना सोनं आणलं नव्हतं. म्हणजे शिवाजीराजांनी जे होन पाडले त्या होनपासून जी काही नाणी तयार झाली हे सोलापूरच्या टांगसाळीत तयार झालेलं आहे. म्हणजे सोलापूरच्या किल्ल्यात निघालेलं हे सोलापूरचं नाणं औरंगजेबचं नाणं आहे आणि याच्या खाली उर्दू भाषेत लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली जर्ब म्हणजे कुठे काढलं ते सोलापूर असं खाली लिहिलेलं आहे. म्हणजे उर्दू भाषेत ह्या नाण्याला जर्बमध्ये सोलापूर असं लिहिलेलं आहे. तर माझ्या मते सोलापूरला जी पण नाणी किंवा महाराष्ट्रात जी औरंगजेबची नाणी निघाली ह्या नाण्यामध्ये शिवाजीराजांचा होनचा अंश आहे. त्यामुळे आणि सोलापुरात ती काढली आहेत आणि त्यामुळे ते सोलापूरचं नाणं त्यामध्ये परत होनचा अंश म्हणून ती देखील नाणी मला प्रिय आहे. आणि आपण सोलापूरचेच आहोत. सोलापूरबद्दल प्रेम नाही ठेवणार तर आपण कशाबद्दल ठेवणार? सर याला जोडून एक प्रश्न आहे की सोलापूर भुईकोट किल्ल्यामध्ये काही नाणी पाडण्यात आली होती. सोबतच आजूबाजूला काही कारखाने होते का त्या काळात? होते, पण ते शिवाजीला काही होतं. टेंभुर्णीला शिवाजीराजांनी जेव्हा टेंभुर्णीची गडी बांधायचं काम दिलं होतं त्यावेळेस त्यांनी तिथल्या लोकांना पगार देण्यासाठी म्हणून तिथल्या जो सरदार होता, नाव मी विसरलो, मला आता पेंडसे की असं कोणतरी ते होते, तर त्यांना तिथे चांदीचे शिक्के पाडायला परवानगी दिली होती. त्याला आपण अंकुशी रुपये असं म्हणतो. त्या अंकुशी रुपयामध्ये ते नाणे टेंभुर्णीचेच आहेत ह्याचा मी अभ्यास करून अंकुशी नाणे हे मैंदर्गी
टेंभुर्णी, पुणे, अलिगड, वाई, सातारा अशा अनेक ठिकाणी त्या नाण्यांचं तेच चिन्ह वापरलं गेलं, म्हणजे अंकुशचं. परंतु टेंभुर्णीचं चिन्ह हे टेंभुर्णीचं आहे हे सिद्ध मी आणि माझे एक मित्र PG भार्गवे म्हणून आहेत नाशिकचे, ह्या दोघांनी म्हणून आम्ही ते अभ्यास करून ते ठरवलं की हे नाणं टेंभुर्णीचं आहे म्हणून. तसंच नाणं मैंदरगीला पण निघालं होतं, परंतु मैंदरगीची नाणी जी निघाली त्यामध्ये एक अशी मजा झाली की त्या नाण्यामध्ये चांदीचा पूर्ण 1 तोळं वजन घालण्याच्या ऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये थोडीशी खोट वापरली, त्यामुळे ती नाणी मग लगेच बंद करण्यात आली. परंतु ते देखील त्यावेळेस देखील अशा गोष्टी व्हायच्या ते, त्यामुळे जसं बनावट नोटा मार्केटमध्ये येतात तसं ते पण होतं त्यावेळेस. सर, एकूणच या संग्रहासोबतच तुमच्या आयुष्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव दिसून येतोय. तर कसं तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये महाराजांचा प्रभाव आहे सांगता येईल? त्यांचा प्रभाव निश्चितच माझ्यावर तर अतिशय आहे असं मला वाटतं. ह्याचं कारण असं की त्यांच्यापासून जी काही स्फूर्ती मिळते किंवा त्यांच्यापासून त्यांचं वागणं, म्हणजे आपण जे रामदासांनी सांगितलं होतं, शिवरायांचे ऐसे बोलणे, शिवरायांचे ऐसे वागणे, शिवरायांचे ऐसे चालणे, म्हणजे सर्वच बाबतीत शिवरायांचं अनुकरण करणं असं होतं. खरं म्हणजे शिवराई वचनाचे पक्के होते. मी पण तो विचार पाळला की आपण एकदा कोणाला जर शब्द दिला तर तो पाळायचा. शिवाजीराजे वेळेचे पक्के होते. त्यांना एक माहीत होतं की वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर गेल्यानंतर आपण काय करू शकतो. तर मी देखील वेळ पाळायचा पुरेपूर प्रयत्न करतो. शिवाजीराजांनी कुठलाही कायदा तोडायचा नाही असं ठरवलं होतं. म्हणजे ज्यांनी जे कायदे केले ते मान्य करावेत. मी देखील कुठले कायदे तोडायचा प्रयत्न करत नाही. असे अनेक प्रकार, म्हणजे शिवाजीराजांचं चरित्र वाचताना जेव्हा लक्षात येतं की एखादं वाक्य येतं आणि मग मनाला भिडतं ते, म्हणजे कदाचित ते काही शिवाजीराजांनी बोललेलं वाक्य असेल किंवा कदाचित इतिहासकारांनी किंवा मागून ज्यांनी त्या कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, रोजनीशी लिहिली त्यांनी लिहिलेलं असेल. म्हणून ते एकदा लिहिलेलं होतं की कुठलाही महाल जर बांधायचा असेल तर त्याच्या खालची दगडं जी असतात ती काही संगमरवरी नसतात. ताजमहल पाहताना त्यांनी ते उद्गार काढले होते. म्हणजे मग आपण असं लक्षात ठेवायला पाहिजे, मी बांधकाम व्यावसायिक आहेत, मी देखील एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बांधतो, परंतु ह्या इमारती बांधण्यामध्ये नाव कोणाचं होतं की किशोरने ही इमारत बांधली. पण माझ्याबरोबर जेवढे माझे सहकारी आहेत त्यांचा पण तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे मी आजपर्यंत माझ्याकडे जितकी माणसं म्हणून कामाला आली त्या माणसांचं जोपर्यंत भलं होत नाही, ते स्वतःचं कारोबार चालत करत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना कधीही कोणाला सांगितलं नाही की तू काम सोडून जा म्हणून. त्याला वाटलं तर तो काम सोडून जाईल आणि मग स्वतःचा व्यवसाय चालू करेल, परंतु असं कोणालाही नाही. आणि शिवाजीराजांनी जशी सगळ्यांची मैत्री जपली, म्हणजे शिवाजी राजे झाले, छत्रपती झाले, पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी यांना ते कधी विसरले नाही, कमी लेखलं नाही, त्यांना कधी कमी लेखलं नाही. मावळा म्हणजे त्यांचं जीव की प्राण. तसंच माझ्या पण मी कोणालाही कमी जास्त असं पकडत नाही. माझ्या बरोबरीने आज मी माझ्याकडे जी माणसं काम करत होती ते आज माझ्या बरोबरीने काम करतायत, समाजामध्ये मोठी झालेली आहे. ते बघून मला देखील अतिशय आनंद होतो की आपल्यामुळे एक आज हा परिवार उभा राहिला, दुसरा उभा राहिला, तिसरा उभा राहिला. अनेक लोकांना घरं दिली, त्या घरामध्ये ती मंडळी चांगली समाधानी आहेत. आजही कुठेही गेलं तर कमीत कमी चहाला तर आपण पारखेन निश्चितच नाही सोलापुरात. मग ह्या शिवाजी राजांकडून शिकलेल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या कळत न कळत अंगीकारल्या गेल्या. म्हणजे ह्यामध्ये फक्त वाचतानाच त्या लक्षात आलं असं नाही, पण त्या कळत न कळत मग एक अनुकरण केलं की मग दुसरी झाली की तीसरी, अशा अनेक होत गेल्या. छत्रपती शिवरायांना उत्तम राज्यकर्ता म्हणून तर आपण पाहतोच, पण ते एक उत्तम अभियंता म्हणूनही पुढे आले. अनेक गड किल्ल्यांच्या बांधणीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. तुमचा जो बांधकाम व्यवसाय, त्या बांधकाम व्यवसायामध्ये महाराजांचे कुठले गुण तुम्हाला कामी आले, काय सांगता येईल? शिवाजीराजांनी जंजिरा जेव्हा बांधला किंवा तिथे गेले तेव्हा तिथे त्यांनी पाहिलं की समुद्राच्या आतमध्ये बांधलेला हा जंजिरा, सिंधुदुर्ग म्हणायचं आपलं, सिंधुदुर्ग, की तिथे पाण्याचा झरा पण त्यांना सापडला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण किल्ला बांधू. तो किल्ला बांधताना त्यांनी बांधलेला तो 300-350 वर्षापूर्वीचा किल्ला आजही समुद्राच्या भरती ओहोटीच्या थपडा झेलत कुठेही कुठे छोटासा देखील चिरा निखळलेला नाही आहे. मग हे जर शिवाजीराजांचं असेल तर मी जेव्हा सरकारची पण कामं घेतली बरोबर, तेव्हा देखील मी एक प्रयत्न ठेवला होता. माझी स्वतःची कामं मी चांगली करतो, ह्यामध्ये काही दुमत फार मोठं कौतुक नाही, सगळ्यांनी करायलाच पाहिजे. परंतु आपल्याकडे एक अशी प्रथा पडलेली आहे की गव्हर्नमेंटचं काम असेल तर ठोकमठाक केलं तर चालतं, दर पुन्हा 10 वर्षांनी पुन्हा मिळावं ह्या दृष्टीने कामं करतात. सहज विषय नाही आहे, पण मी सांगतो की मी बाळीवेसमध्ये एक काम करतोय
किंबहुना झेडपी त्या आपल्या रेस्ट हाऊसचं पण मी काम केलं. परंतु रेस्ट हाऊसचं काम केल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा सगळे मंत्री म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री वगैरे सगळे आले, तेव्हा त्यांनी पाहून एकदम ते असे आश्चर्यचकित झाले की आपण सोलापुरात आहोत की मुंबईत आहोत म्हणून. म्हणजे कामाचा दर्जा त्यांच्या त्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून मला कळालं की ते अतिशय आनंदित आहेत. तसंच बाळीवेसला देखील आता काम चालू आहे. ते काम पाहिलं तर जर नक्की लक्षात येईल की सोलापूरच्या किल्ल्यानंतर जर सोलापुरात कुठली मजबूत इमारत होणार असेल तर ती बाळीवेसची होणार आहे. त्यामुळे शिवाजीराजांनी जे एक हे ठेवलं होतं की कुठलंही काम, मग छोटी गडी असेल, घर असेल किंवा किल्ला असेल, हा मजबूतच असायला पाहिजे. त्याचं जे काम आहे ते कामाच्या निगडीत ते बांधकाम व्हायला पाहिजे, त्या दृष्टीनेच हे काम केलेलं आहे. आणि हे बांधकाम करताना मात्र सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर त्या भावनेने काम करतो की आपलं कुठे नाव नाही झालं तर चालेल, एक कुठेतरी पायथ्याशी जेवढंच नाव झालं तर बस. हे चांगलं काम जे झालं ते शिवाजीराजांच्या प्रेरणेने झालं. सर, या सगळ्या नाणी संग्रहामध्ये कुटुंबियांचं, मित्रपरिवाराचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं ऑफिसमधलं बरंच सहकार्य तुम्हाला मिळत असणार आहे. त्यांचा पाठिंबा कसा आहे? निश्चितच. आता अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला. खरं म्हणजे कसं आहे की सगळ्यात आधी पहिला पाठिंबा लागतो तो आपल्या पत्नीचा लागत असतो. कारण हे काही पण करायचं, आज एक शिवराई घ्यायची म्हटली तर आज 3,000-4,000 रुपयाला साधी तांब्याची शिवराई, एवढ्याला ते म्हणतात. आता हे 4,000 रुपये खर्च करायची म्हटले आपण तर निश्चितच असं होतं ना की तुम्ही 10 शिवराया घेतल्या म्हणजे 40,000 रुपये लागतील, 4 शिवराया घेतल्या तर 20,000 रुपये लागतील. मग त्यासाठी मला काही कमी करणार आहात का? पण त्यांची कधीही ती भावना नाही. मला 2 मुलं, त्या 2 मुलांनी कधी असं सांगितलं नाही की पप्पा आम्हाला हे तुम्ही द्या, तुम्ही एक नाणं घेऊ नका, पण आमच्यासाठी हे करा. पप्पांनी नाणं घेतलं की आमच्यापेक्षा त्यांना, माझ्या पत्नीला श्रुतीला किंवा माझी 2 मुलं मृणाल आणि वेदांत ह्यांनाच जास्त आनंद. आमच्या पप्पाकडे हे आहे, आमच्या पप्पाकडे हे आहे. पप्पा मी शाळेत घेऊन जाऊ का? आज सगळ्यांना दाखवतो शिवाजींचं नाणं. ते घेऊन जायचे. घरी आल्यावर त्यांचा इतका आनंद असायचा, पप्पा आज मला प्रिन्सिपलनी बोलवलं, त्यांनी देखील ते नाणं पाहिलं. मग त्यांच्यामध्ये ही जेव्हा कौतुकाची भावना आली तेव्हा त्यांना लक्षात यायला लागलं की माझे वडील जे काही करतात ते चांगल्यासाठीच करतायत. त्यामुळे त्यांनी माझ्या ह्यासाठी आडवं कधीच नाही, पण उलट त्यांनी पण मला प्रोत्साहन दिलं. आता मी नाणी गोळा करतो म्हटल्यानंतर सोलापुरात अशी अनेक मंडळी आहेत की जे केव्हा तरी येतात, 70 वर्ष 80 वर्ष वयाची माणसं येतात, येऊन मला बोलतात चंडकजी नमस्कार, आणि खिशातून एक पिशवी काढून ठेवतात प्लॅस्टिकची, थोडी ती फाटलेली असते पिशवी, 100, 125, 150 नाणी असतात, ते असे ओततात. मग मी त्यांना विचारतो काय करू सर, मला सांगा, तुम्ही घेऊन टाका. मग मीच त्यांना विचारतो किती देऊ ह्याचे, तुम्ही सांगाल तेवढे देतो. नाही 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 नाही, मला पैसे नाही पाहिजे हो, मी 25-30 वर्ष सांभाळले, एवढेच सांभाळू शकलो, आता तुम्ही नीट सांभाळायला. मग ही जी भावना आहे त्या भावनेला आपण ठेस कशी लावायची? खरं. आज माझा स्टाफ जो आहे त्यांना देखील कुठे जरी चुकून नाणं मिळालं तर ते आवर्जून मलाच आणून देतात. सर हे तुमच्या संग्रहात राहू दे. अरे माझ्याकडे आहे, तुझ्याकडे पण तू पण ठेव. नको सर माझ्याकडे राहणार नाही, ते कुठेतरी जाईल, त्यापेक्षा तुमच्याकडेच राहू दे. मग ही जी भावना आहे ती भावना सगळ्यामध्ये आली. सगळ्यांचं पाठबळ भरपूर मिळालं. म्हणजे नुसतंच पाठबळ असं नाही तर घरच्या लोकांचं जे महत्त्वाचं योगदान होतं की खंबीरपणे मागे उभं राहायचं, ते त्यांनी दिलं. त्यामुळेच मात्र ह्या इथपर्यंत मी आज पोचू शकलो, व्यवसायामध्ये देखील आणि छंदामध्ये देखील. आणि सोलापूरसारख्या छोट्या गावात राहून कसं आहे बघा, सोलापूरमध्ये आपल्याला लवकर नाणी मिळत नाहीत, कारण सोलापूरला फार कमी लढाया झाल्या. बरोबर. ज्या ठिकाणी लढाया फार झाल्या त्या ठिकाणी घरून निघताना तो माणूस जमिनीमध्ये पुरून जायचा. एक वंदता अशी आहे की जेव्हा अफजल खान विजापूरहून निघाला तेव्हा त्यांनी आणि त्याच्याबरोबर सैन्य जे होतं त्या सगळ्या सैन्यांनी त्यांच्या बायकांची उंडी छाटून आणि पैसा जमिनीमध्ये गाडून ते लढाईला आले होते. का तर जर आम्ही हारलो तर लोकांनी आमच्या बायकावर अत्याचार करू नये. अर्थात मराठ्यांनी केव्हाही कुणाही स्त्रीवर कधीही अत्याचार केला नाही, परंतु जे करतात ना त्यांच्याच मनामध्ये अशी भीती असते, त्यामुळे त्यांनी तसं केलं. आणि दुसरी गोष्ट, माझ्यानंतर हा पैसा कोणालाही मिळू नये म्हणून त्यांनी जमिनीत लपवलं. त्यामुळे आज विजापूरला कुठलंही घर खोदायला घेतलं की तुम्हाला नाणी मिळतात, सोलापूरला मिळत नाहीत, कारण सोलापूरला युद्ध झालं नाही. पण सोलापूर हे अतिशय महत्त्वाचं ठाणं होतं की ज्याला पूर्वेकडे, दक्षिणेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे कुठेही जायचं असेल तर सोलापूरहून जावं लागायचं त्या काळी. आजचा विचार नाही करायचा आपण, कुठे सगळीकडे रस्ते आहेत, तेव्हा सोलापूरच एक ठाणं होतं.
त्यामुळे सोलापूरला अतिशय मोठं महत्त्व होतं. सर छान संवाद झाला आहे. मुलाखतीचा शेवट एका प्रश्नाने मला करायचा आहे. हा सगळा संग्रह एका संग्रह म्हणजे म्युझियममध्ये तुम्हाला करायचा आहे असं मी ऐकलं आहे, आणि मग त्याच्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? म्हणजे सोलापूरकरांना किंवा जगभरातल्या या नाणीप्रेमींना हे पाहता येईल का भविष्यामध्ये एकत्रितरित्या? निश्चितच. दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर हा संग्रह जो केलेला आहे तो लोकांच्या उपयोगास यावा म्हणून मागच्याच महिन्यामध्ये मी अतिप्राचीन नाणी, जवळजवळ 3000 वर्षापूर्वीची नाणी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास मी भेट म्हणून दिली, की ज्या योगे तिथे जी मुलं शिकतात त्यांना त्या नाण्यापासून अभ्यास करून त्यांना त्यापासून जास्त माहिती मिळू शकेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सोलापुरात एक चांगलं संग्रहालय व्हावं म्हणून गेली 25 वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे. निश्चितच सोलापुरात 5 ते 6 वेळा आम्ही एक मोठा बोर्ड करून सोलापूर संग्रहालय म्हणून आम्ही त्याचं उद्घाटन केलं, त्याला हार घातले, पण त्याच्या पुढे काही झालं नाही. आता मी स्वतःच विचार असा करतो आहे की आपलं जे काही केलेलं आहे त्याचं एक आपण म्युझियम करावं, आपल्या परीने करावं, जे सर्वसामान्य लोकांना केव्हाही पाहता यावं. आणि ह्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत माझ्या संग्रहामध्ये की ज्या जगामध्ये एकमेव अशा आहेत. खरं आहे. जसं आज होऊन कुणाला बघायला म्हणलं तर बघायला मिळणार नाही, सहज नाही आहे ते. इव्हन अगदी ह्या सोन्याच्या ज्या मोहरा आहेत ह्या देखील बघायला मिळत नाहीत कुणाला, सर्वसामान्य माणसाला. सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे. सिक्युरिटी तो तर आहेच, पण सर्वसामान्य माणसाला हे माहीतच नाही आहे, त्यामुळे ते कधी विचार पण करत नाहीत. पण ह्या गोष्टी लोकांना माहिती व्हाव्यात. मग तिकीटं असतील, सह्या असतील, त्यांची पत्रं असतील, नाणी असतील, ह्याचा संग्रह चंडबगीच्यामध्येच मी आता चंडबगीच्यामध्ये एक इमारत बांधतो आहे. त्याचा मी 7वा मजला घेतलेला आहे विकत. मीच माझ्याकडून विकत घेतला आहे बिल्डरमधून. आणि त्या ठिकाणी मात्र मी स्वतःचं म्युझियम करणार आहे जे सोलापूरकरांसाठी उपलब्ध असेल. त्यांनी ते यावं, जेव्हा होईल तेव्हा देवाच्या दयेने ते लवकर स्वप्नामध्ये साकार व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते जेव्हा होईल तेव्हा निश्चितच सोलापूरकरांनाच नव्हे तर कुणालाही ते पाहण्याला आनंद वाटेल. कारण आपण पाहिलं की मी कुठलीही गोष्ट जी करतो ती गोष्ट करताना याची माहिती, सगळी माहिती त्याची माहिती वगैरे थोडक्यात देतो, त्यामुळे पाहणाऱ्या माणसाला हे काय आहे हे कळतं. नाहीतर नुसतं जर नाणं मी ठेवलं तर कुणाला कळणारच नाही हे काय आहे म्हणून. ह्याची दुर्मिळता किती आहे, ह्याचं महत्त्व काय आहे हे पाहणं पण लोकांना गरजेचं असणार आहे. ते त्याच्यात लोकांना समजणार आहे. छान संवाद झाला आहे किशोर चंडक सरांसोबत. सरांचं जे स्वप्न आहे सोलापुरात एक छान म्युझियम उभं राहावं, या त्यांच्या स्वप्नाला आपण सोलापूरकरांच्या वतीनं, शिवप्रेमींच्या वतीनं शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा नवीन विषयासह लवकरच भेटूया. धन्यवाद. नमस्कार.